अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघाचा वारसदार कोण असा चर्चा रंगल्या आहेत। 2029च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार नाही असं सुप्रिया सुळेंसह कुटुंबाचे सदस्य सांगतायत। मात्र दुसरीकडे पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे दौरे आणि परस्पर विरोधी वक्तव्य पवार विरुद्ध पवार लढतीचे संकेत देत आहेत। कुटुंब म्हणून पवार एकत्र असले तरी राजकीय विरोध अजूनही कायम आहे आणि त्यातच आता युगेंद्र पवार आणि जय पवार हे बारामती अक्षरशः पिंजून काढतायत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मतदारसंघात रोज दौरे करतायत, गाठीभेटी घेतायत, समस्या सोडवण्यावर भर देतायत। जो व्यक्ती लोकांचे प्रश्न सोडवेल त्याला बारामतीकर साथ देतील असं युगेंद्र पवारांनी म्हटलंय। त्यामुळे 2024 प्रमाणेच 2029लाही युगेंद्र रिंगणात उतरणार यात शंका नाही। दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनीही बारामती मतदारसंघात अधिकाधिक वेळ देण्यास सुरुवात केली आहे। लोकांच्या सुखदुःखात ते पोहोचतात, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतात, जनता दरबार घेऊन प्रश्नही सोडवण्यावर भर देतात। त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं ते सांगतायत। तर कर्जत जामखेडमधून राजकारणात जम बसवलेल्या रोहित पवारांचीही बारामतीत एंट्री घेण्याची सुप्त इच्छा असल्याचं बोललं जात आहे। राज्यसभेची एक जागा रिकामी झालेली आहे, त्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे, त्यात तुमचं बी नाव चर्चेत येत आहे। आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही। मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी तिथं कामासाठी असणार आहे असं मला वाटत नाही। मी तुम्हाला फोनवरून पण तेव्हा सांगितलेलं की असं मला तर वाटत नाही। त्याच्यानंतर जयनी पण अशी इच्छा व्यक्त केली की असं आम्हाला कुणालाही नकोय, की आमची इच्छा पण नाहीये। काल मी सुप्रियाताईंचं स्टेटमेंट पण बघितलं, सुनेत्रा वहिनींचं पण स्टेटमेंट बघितलं आणि आमचीही कुणाची इच्छा नाहीये असं होईल असं मला तरी वाटत नाही। वेगळे पर्याय असतात, वेगळे मार्ग आपण शोधू शकतो। कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।